नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सूरज. आज या व्हिडिओमधून तुम्हाला आयल्ट्स बद्दल माहिती सांगणार आहे. तर तुम्ही ते माहिती घेऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. अब्रॉडला जायचे, आउट ऑफ कंट्री जायचे स्वप्न पूर्ण करू शकता. आता बघा, आयल्ट्स म्हणजे काय? आयल्ट्स कशासाठी यूज करतात? स्टडी करण्यासाठी एक लँग्वेज टेस्ट असते. ते लँग्वेज टेस्ट तुम्हाला कम्प्लीट करणं अनिवार्य असते अब्रॉडला जाण्यासाठी. आता आयल्ट्सचा लॉंग फॉर्म बघा. आयल्ट्स म्हणजे आय म्हणजे काय? इंटरनॅशनल. ई म्हणजे इंग्लिश, एल म्हणजे लँग्वेज आणि टी म्हणजे टेस्ट आणि एस म्हणजे सिस्टीम. म्हणजे काय? इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट सिस्टीम म्हणजे आयएलटीएसचा लॉंग फॉर्म आहे. आता बघा, आयएलटीएसचा पर्पज काय आहे बघा. जे विद्यार्थी स्टडी करण्यासाठी किंवा वर्क करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्यास इच्छुक असतात, त्यांना त्या देशामध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यांची लँग्वेज टेस्ट येणे इम्पॉर्टंट असते. त्याच्यामध्ये आता युके साठी युके मध्ये इंग्लिश इम्पॉर्टंट असते, कॅनडामध्ये पण इंग्लिश इम्पॉर्टंट असते. त्यामध्ये आता तुम्ही इंडियामधून तिथे गेला तर तुम्हाला ती लँग्वेज टेस्ट किंवा ती लँग्वेज आली पाहिजे. त्यासाठी ऑलरेडी तुमचं प्रिपरेशन या ठिकाणून करून तुम्हाला तिथं पाठवलं जातं. आता त्याच्यामध्ये बघा, ही इंग्लिश टेस्ट कोणत्या ह्याच्यात यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, युके युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासाठी आयएलटीएस इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी इंग्लिश पण यूज केलं जातं. आपण या ठिकाणाहून इंडियामधून बाहेरच्या देशामध्ये उदाहरणार्थ कॅनडा, युके यामध्ये जाण्यासाठी आयएलटीएस ही एक्झाम क्रॅक करणे इम्पॉर्टंट असते. उदाहरणार्थ बँड असतो तो. आता आयएलटीएस इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो बघा. त्यासाठी तुमचं आता नर्सिंग मधून जाणार असेल तर महत्वाचं तुमचं काय आहे, तुमचं 16 वर्ष पूर्ण होणे इम्पॉर्टंट आहे आणि पासपोर्ट पाहिजे तुम्हाला. पासपोर्ट इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं बीएससी नर्सिंग झालं पाहिजे, एमएस नर्सिंग पण झालं पाहिजे. यापैकी दोन्ही पण कोर्स झालं तर तुम्ही जाऊ शकता. एक्झाम किती वेळा? आता तुम्ही म्हणाल एक्झाम किती वेळा देऊ शकतो आपण. तर आयएलटीएस एक्झाम आपण किती पण वेळा त्याचा अटेम्प्ट करू शकतो, त्याला बंधन नाही. तर एक्झामचा स्कोर बघा काय असतो, व्हॅलिडिटी काय असते. एक्झाम मध्ये मिळालेली मार्क, त्याचा व्हॅलिडिटी स्कोर काय असतो. व्हॅलिडिटी किती असते स्कोरची व्हॅलिडिटी ही फक्त 2 वर्षासाठी असते. 2 वर्षांमध्ये तुम्ही जर ते स्कोर यूज नाही केला तर तो एक्सपायर होतो. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस बघा. रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऑफलाईन पण असते, ऑनलाईन पण असते किंवा जवळच्या ऑफलाईन जे आयडीपी जे केंद्र आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. एक्झाम फी बद्दल बोललं तर एक्झामची फी 14,000 रुपये असते. बाकीच्या ट्युशन फी वगैरे हे डिपेंडिंग अपॉन जे तुम्ही केंद्र आहे त्याच्यावर तुमचं डिपेंडिंग असते. एक्झाम पॅटर्न बद्दल बोललं तर टोटल टाइम ड्युरेशन हे 2 hours 45 minutes असते. त्यामध्ये 4 सेक्शन असतात. पहिला सेक्शन घेतला तर लिसनिंग, दुसरा सेक्शन रीडिंग, तिसरा सेक्शन असतो तो रायटिंग, चौथा स्पीकिंग. हे 4 सेक्शन असतात. आता आयएलटीएस मध्ये 2 टाइप्स असतात. एक म्हणजे अकॅडमिक आणि दुसरं म्हणजे जनरल ट्रेनिंग. त्या अकॅडमिक मध्ये म्हणजे बघा, लिसनिंग स्पीकिंग सेम असते आणि रीडिंग आणि रायटिंग हे डिफरंट असते. स्पीकिंग सेक्शन मध्ये 3 पार्ट असतात. तिन्ही पण पार्ट ही रेकॉर्डिंग असतात आणि कॅन्डिडेटचे नेटिव्ह स्पीकर आहे त्याच्याशी फेस टू फेस इंटरेक्शन. स्पीकिंग टेस्ट ही 11 to 14 मिनिट या ड्युरेशन मध्ये असते. लिसनिंग या टेस्ट मध्ये या सेक्शन मध्ये काय असते तर 4 रेकॉर्डिंग क्लासेस असते. ते आपल्याला ऐकावे लागतात. त्याच्यामध्ये 40 क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतात. आता 40 क्वेश्चन किती मिनिटासाठी आन्सर द्यायचं असते? 30 मिनिटांमध्ये त्याला आन्सर द्यायचं असते. रिडिंग मध्ये पॅसेज दिले जातात. त्यामध्ये आपल्याला काय करायचं असते, 40 मिनिटांमध्ये 60 क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतात ते पॅसेज वाचून रिडिंग मध्ये. आता रायटिंग सेक्शन मध्ये 2 टास्क असतात, ते आपल्याला राईट करावे लागतात. आणि आयएलटीएस बँड स्कोर याबद्दल बोललो तर आपण सांगतो, आयएलटीएस मिनिमम स्कोर असतो तो 6.1 स्कोर असतो. आपण स्कोर आता बोलूच. रिझल्ट हा 13 दिवसामध्ये लागतो कोणत्या आयएलटीएस एक्झामचा. स्क्रीनवर दिलेल्या आयएलटीएस स्कोर आहे त्याच्यामध्ये एक बँड भेटल्यानंतर नॉन युजर असते, म्हणजे त्याच्या नो ॲबिलिटी इन युजिंग द इंग्लिश लँग्वेज मे नो टू फ्यू आयसोलेटेड वर्ड्स. आणि सर्वात चांगला म्हणजे 9, त्याला एक्सपर्ट युजर म्हणतात. त्यामध्ये शो कम्प्लीट अंडरस्टँडिंग टू ऑफ द इंग्लिश इन युजेस लँग्वेज अप्रोप्रिएटली अँड विथ द फ्लुएन्सी अँड ॲक्युरेसी. फुल ऑपरेशनल कमांड.
हे सर्वात चांगला बँड म्हणलं तर 9 आणि सर्वात खराब म्हणलं तर 1. तर तुम्हाला स्कोअरमध्ये 7.6, 6.5, 7, 8 भेटला तरी वेगवेगळ्या कंट्रीसाठी वेगवेगळा स्कोअर असतो. तो स्कोअर तुम्हाला 7.5च्या वर चांगल्या कंट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी नर्सिंगसाठी मिळण्यास मदत होते.